सध्याच्या खेळात पुन्हा एकदा रणधुमाळी सुरू होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि प्रश्न एकच, तुमच्या मनातला खरा नगरसेवक खरा नगरातील कोण? विकासाच्या गप्पा पुरे आता वेळ आलेली आहे विकासाची सत्यता तपासण्याची। आम्ही येत आहोत तुमच्या गावात, तुमच्या रस्त्यावर तुमच्या समस्या बोलून, तुमचा आवाज बोलून तयार आहात? येत आहे आपल्या हक्काचं चॅनल शिवशक्ती न्यूज चॅनल। नमस्कार, मी आहे अनिल उपाध्ये आणि तुम्ही पाहत आहात शिवशक्ती न्यूज चॅनल। सध्या आपण आले आहोत हातकणंगले शहरामधील नाधवडेकर मळ्यात। सध्या थंडीची चाहूल लागली असून हवेमध्ये मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला आहे, पण हातकणंगले शहरामध्ये मात्र वातावरण अतिशय तापलेलं आहे। नागरिकांच्या संतप्त भावना या मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत आणि आपण आता काही नाधवडेकर मळ्यातील महिलांशी बोलणार आहोत, कारण का त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा। त्याचबरोबर रस्ते असतील, गटारे असतील, याबाबत सुद्धा त्यांच्या मनामध्ये खदखद निर्माण झालेली आहे आणि आपण आता त्यांच्याशी बोलूया। बोला। गटारी करायला लागले म्हणून सांगितले, पण अजून ते पाईपलाईन जोडली नाही। गटारीचं काम सुरू आहे, पण पाणी आम्हाला 15 दिवस झालं सोडलेलंच नाही। पाईपलाईन कुठल्या तासाभरात घेऊन येतो मटेरियल असं सांगतात, पण इकडं कोणी लक्ष देत नाही। फोन केला तर फोन उचलायचा बंद केलेला आहे आता त्यांनी 2-3 दिवस झालं। नुसतं येतो म्हणाल्यात। आणि आता हे कुणी रिपेअर करायचं हे चाललंय, कंत्राटदारांनी करायचं, ग्रामपंचायतने करायचं, कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही। कायम असंच करतात आमच्या इकडं व्यवहार। विजय कौत हे पाणी सोडणारे शिपाई, कोण मेन मॅडम अध्यक्ष, नगराध्यक्ष, त्यांना पण आम्ही 3-4 वेळा फोन केला, त्यांनी बी लावून देतो म्हणते, इकडे काही लक्षच देत नाहीत। गेली 2 वर्ष ब्लॉक म्हणजे ब्लॉकचं सेटिंगचं ते माप घेऊन गेली, पण ब्लॉक काही घातलेले नाहीये, फक्त मोजमाप करून जातात। लाईटचे खांब सुद्धा बऱ्याच ठिकाणी टप्प्याटप्प्याने अंतरावर कमी जास्त आहेत या 2 वर्षात। आमच्या इथं पण लाईट दिलेली नाही, पाणी पण 15 दिवस आलेलं नाही। इथं पण सिमेंट ते करून देतो म्हटली, ते पण केली नाहीत। गटार बांधतो म्हटलीच, ते पण नाही। सार्वजनिक पाण्याची टाकी येते आहे, पण त्याला पाणी असे कंटिन्यू नसते। टाकी केली आता किती वर्ष झाले, कारण त्याला येत होतं पाणी, खरं ते परत पाईप काढल्याने त्याने पाणी सोडलं नाही त्या टाकीत। ते टाकीत तर असतं तर प्यायला आम्ही कुठं काहीतरी केलं असतं, ते टाकीत पण पाणी नाही। घंटा गाडी वगैरे येते, घंटा गाडी पण 8-8 दिवस इत्या कवा नाही। इथं बल्ब पण नाहीत आम्हाला, लाईटीचा प्रॉब्लेम झाला आम्हाला। बोर पण गेली 12 वर्ष बोर बंद आहे। आत्ता ती इलेक्शनच्या आधी म्हणजे फक्त रिपेअर करून दिलेली आहे चालूला। तो म्हणत इथं हे करून देतो म्हणजे ते पण बोर मारून दिले नाहीत आम्हाला। खरं प्यायला पाण्याला आम्ही कुठे जायचं सांगा? 2 वर्ष झालं पाणी प्रश्न चालू आहे इथे। 10-12 दिवस झालं पाणी नाही। एखादा टँकर तर ग्रामपंचायतनं लावून द्यायला पाहिजे होता, नाही प्यायसाठी ह्यालाच नसतो। ह्यांच्या वार्डात ह्यांच्या गल्ली जर पाणी असते यांनी थांबले असतील काय 15-15 दिवस। इकडं सदस्य नाही, कोण लक्षच देत नाहीत, फक्त आपल्या इकडे तेवढ्या सोयी करून घेतात। इकडं इलेक्शन आले की तेवढ्यापुरते येतात। आता इलेक्शन आहे म्हणून 4 दिवस झाले गटारीचं काम चालू केलेलं आहे त्यांनी, तेवढ्यापुरती मतं मागायपुरती तेवढी कशी हुडका येतात सगळीकडे, कोण कुठं राहिले हे बाकीचं कोण बघणार? मग असं कचरा भरलेला, खरं गाडी उभारत नाही, गाडी येत नाही। आणि यावर्षी आम्ही मतदान करणार नाही, यावर्षी मतदान करणार नाही आणि मतदान मागायला येऊ नये, सोयी नाहीत। कोण पण येऊ देत, कोण पण उभं राहू देत, आणि महिला वर्ग तर अजिबात करणार नाही। नमस्कार, मी नंदकुमार नामदेव पाटील, नाधवडेकर पाटील मळा, हातकणंगले। सध्या आता इलेक्शनचा पिरियड चालू झाला, अनेक लोक आमच्याकडे येतात आणि मी हे काम केले, ते काम केले, कामाचं तरी तर कुठलं पत्तेच नाही। हे जे काय काम व्हायला लागले नगरपंचायतीतनं डायरेक्ट जो काही शासनाचा फंड आला आहे त्यातून काम आले। इथं फक्त श्रेयवाद हा विषय आहे। काम पण नगरपंचायत करते आणि मी केलं आणि गेल्या 5 वर्षात इथं कुठलाही नगरसेवक काय काम करायला आलेलं नाही। आला असं त्यानं ठोसपणे यावं आणि सांगावं की मी हे काम केलोय। या फक्त नॉमिनली कुठं पाणी सोडलं नाही, हे केलं नाही, किरकोळ एक फोन लावला, त्या फोनवर 10-100 आश्वासनं
द्यायची, पण एकही काम काय व्यवस्थित सदरचा रस्ता केलाय सदरचा आपण हा रस्ता हा जिल्हा परिषदच्या ह्याच्यातून झालेला आहे. हा नगरपंचायत किंवा नगरसेवकाचा याचा विषय नाही. अण्णांच्याकडं विनंती करून अण्णाने व श्रीमानेनी याच्यात सहकार्य करून त्याच्यातून हा रस्ता झाला. त्याच्यात आता मध्ये प्रलंबित ते रस्ता आहे जो 100 मीटरचा, तो रस्ता नगरसेवकच्या जवळपासची लोक असताना सुद्धा त्याला करता आला नाही. मग हे काम करायचं तर त्याचं फार लांबचीच गोष्ट आहे. मग दुसरी गोष्ट, आता इथून पुढे जो काही नगरसेवक आमच्यात कोणी येईल, जो खरोखर आमच्या लोकांसाठी काहीतरी काम करणारा व एकनिष्ठतेनं लोकांसाठी कामे करून देणारा, प्रत्येकाच्या दारापाशी तुमची काय समस्या आहे विचारत येणारे व्यक्ती पाहिजे. किंवा समज आपल्यापाशी एखादी व्यक्ती समस्या घेऊन गेली तर ते निराकरण करणारा व्यक्ती पाहिजे. हे जे गटरीचं काम चालू आहे हे फार निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. संध्याकाळी कॉन्क्रीट बदललं जाते, 12 तासही सुकवलं जात नाही आणि लगेच साईडच्या साईड पट्ट्या काढल्या जातात. असंच काम जर चालू राहिलं तर इथून अवजड वाहनं येत असल्यामुळं हा गटरीचं निकृष्ट काम झाल्यामुळं ही गटर परत जसे गावात वेगवेगळ्या ठिकाणी गटर पडल्या वाहनांच्या किरकोळ धक्क्यामुळं, तसे पुढे इथं अपघात होण्याची किंवा हे होण्याची शक्यता आहे. आणि गेल्या पंचवार्षिक विद्यमान नगरसेवक विजय खोत त्यांनी दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. आणि तसं केलं असेल तर त्यांनी ठोसपणे सांगावं की आम्ही हे काम केले आणि तुमच्या भागासाठी आम्ही हे काम करून दिले, असं ठोसपणे त्यांनी सांगावं. असं कुठलाही एकही नेता, ह्या पाटील मळ्यासाठी तरी एकही नेत्याने येऊन आम्ही हे काम केले असं कुणी येऊन सांगावं, कुणीही केलेलं नाही. काय येतात 5 वर्षात फक्त कधीतरी पाण्याची व्यवस्था किंवा प्रॉब्लेम आला तर तेवढा एखादा फोन केल्यावर तेवढं मिळते. बाकी कुठलीही व्यवस्था किंवा त्यांनी जे वचननामा दिला त्या वचननाम्यातील एकही कोणतंही काम पूर्ण केलेलं नाही. आता जे गटरचं काम चालू आहे हे नगरपंचायतीचं महाराष्ट्र शासनाचं आलेल्या निधीतून काम चालू आहे. इथं कुणाच्या वैयक्तिक फंड कुणाचा लागलेला नाही आहे, हा शासनाचा फंड लागलेला आहे. हा आणि आता जे याच्यापूर्वी विजय खोत यांनी अंतर्गत गटरी करण्यासाठी अर्धे गटरी आणल्या होत्या, अर्धगोलाकार आणून ठेवल्या, महिन्यातून महिने ठेवल्या आणि तिथून त्या आहे तशाच उचलून नेल्या. आम्हाला वाटलं होतं की किमान हे अंतर्गत गटरीचं काम तर आमचा नगरसेवक करून देईल, पण काही नाही, काम शून्य असा हा नगरसेवक होता आणि तो आहे तसाच आहे. इथून पुढे सुज्ञान जनतेनं कुणाला निवडून द्यायचं आणि त्याच्याकडून कसं काम करून घ्यायचं हे स्वतः आता मतदान करायच्या अगोदरच ठरवा आणि योग्य व्यक्तीलाच मतदान करा. मळ्यातील समस्या प्रचंड आहेत, कारण नगरसेवक शहरात राहतात आणि मळ्यातील नागरिकांच्याकडे त्यांचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे. 63 कोटी रुपये पाण्यासाठी मंजूर असून सुद्धा या मळ्यातील लोकांना 15-15 दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कोट्यावधी रुपयाचा कचऱ्यामध्ये घोटाळा झाला, पण कचरा काय उचलला जात नाही हे शहरातलं वास्तव्य असताना सुद्धा या ठिकाणी 15 दिवसातून एकदा घंटागाडी येते. हे अतिशय मोठं दुर्दैव म्हणावे लागेल, कारण का सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी या महिलांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा लोकांना जाब विचारलं तर नवल वाटायला नको.